श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी 27 मेपासून या 3 राशींना ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. कारण सूर्य चंद्राचा व्यतिपात योग घेऊन येतोय संकटाचं वादळ. तर मंडळी, पैसा अचानक जाणार, मोठं आर्थिक नुकसान होईल. तर मंडळी, ह्या 3 राशींनी सावध राहणे खूप महत्त्वाचं आहे 27 मेला. तर मंडळी, पैसा अचानक जाणार, मोठं आर्थिक नुकसान होईल. 27 मेपासून या 3 राशींना ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. सूर्य चंद्राच्या व्यतिपात योग घेऊन येतोय, संकटाचं वादळ येणार आहे. तर मंडळी, व्यतिपात योग नावाचा एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली खगोलीय संयोग निर्माण होणार आहे. हा योग सूर्य आणि चंद्राच्या विशेष स्थितीमुळे तयार होईल आणि त्याचे परिणाम सर्वच राशींवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतात तेव्हा व्यतिपात योग तयार होतो. 27 मे नंतर हा योग वृषभ, सिंह आणि कन्या राशींच्या लोकांसाठी अडचणी वाढवू शकतो. तर मंडळी, त्या कोणत्या राशी आहेत ज्यांना सावध राहावे लागणार आहे? तर चला पाहूया. ते व्हिडिओ पूर्ण पाहायला लागणार आहे तुम्हाला. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आपली माहिती खूप महत्त्वाची आहे या 3 राशींच्यासाठी. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. मंडळी, चला पाहूया त्या कोणत्या राशी आहेत. पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशींच्या लोकांच्यासाठी व्यतिपात योगाची निर्मिती वृषभ राशींसाठी आव्हानात्मक असेल. त्यांच्या प्रभावामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतील. आर्थिक व्यवहारामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही गुंतवणूक करणे टाळावे, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. तर मंडळी, दुसरी रास आहे सिंह रास. सिंह राशींच्या लोकांना कामाच्या ठिकाणी ताणतणावाचा सामना करावा लागणार आहे. तुमचा एखादा सहकार्याशी किंवा वरिष्ठांशी वाद होऊ शकतो. यामुळे तणाव वाढेल. कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा आणि तुम्ही सहनशीलता सर्व काही सहन करण्याची क्षमता ठेवा. या दिवशी तुम्हाला सर्व सहन करायचे आहे. तुम्हाला तुमच्या मनावर, तुमच्या बोलण्यावर अगदी कंट्रोल करायचा आहे. तर मंडळी, तिसरी रास आहे कन्या रास. कन्या राशींच्या लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या बोलण्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात. तर ज्यामुळे तणाव वाढू शकतो. कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. तर मंडळी, कन्या राशींच्या लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. कारण तुमचं त्यातच भलं आहे. त्यातच तुमचा चांगला होणार आहे. त्यासाठी तुम्हाला या व्यतिपात योगाची निर्मिती 3 वर्षांसाठी अशुभ ठरू शकते. त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तर मंडळी, अशा प्रकारे ह्या 3 राशींना अगदी सावध राहायचं आहे. कारण तुमच्या आयुष्यातला अचानक पैसा जाऊ पण शकतो आणि नुकसान होऊ शकते. आर्थिक नुकसान पण होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही ह्या संकटाचं वादळ अगदी शांतपणाने आणि चांगल्या मनाने आणि अगदी विचारपूर्वक तुम्हाला हे विचार करून तुम्हाला दुसऱ्यांच्या सोबत बोलायचं आहे आणि वागायचं आहे. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.